सरसेनापती संताजी घोरपडे हे नाव कानावर पडताच औरंगजेब थरथर कापायचा. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये गोंगावणारा मराठ्यांचं वादळ म्हणजे संताजी घोरपडे. संताजी आणि धनाजी आला असं म्हणताच औरंगजेबाच्या सुद्धा काळजाचा ठोका चुकायचा. इतकी भयान दहशत संताजी आणि धनाजी जाधव यांची होती. दोघेही गनिमी कावा या पद्धतीने दुश्मनांना सळो की पळो करून सोडत होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि पुढे राजाराम महाराज यांच्यासाठीही त्यांनी मर्दुमकी दाखवत गनिमांना मराठ्यांचा हिसका दाखवला. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी स्वराज्य आणि स्वराज्याच्या सेवेसाठी निष्ठेने आणि निस्वार्थपणे खर्ची घातले. या ब्लॉगमध्ये संताजी घोरपडे यांच्या आयुष्याची काही पानं उलगडण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. चला तर जाणून घेऊन मराठ्यांच्या युद्धाचा संघर्ष. सरसेनापती संताजी घोरपडे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील भाळवणी येथे इसवी सन 1645 साली झाला. भाऊबीजेच्या दिवशी घोरपडेंच्या घरात स्वराज्याचा सेनापती जन्माला आला. त्यामुळे घोरपडे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. औंधच्या यमाई संताई देवीच्या नावावरून त्यांचे नाव संताजी असे ठेवण्यात आले. देवीच्या आशीर्वादाने मराठ्यांचा सेनापती जन्माला आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि स्वराज्याचा भगवा डोळ्यासमोर ठेवत संताजींनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं. संताजी घोरपडे 1689 ते 1697 या काळात सरसेनापती होते. संताजी घोरपडे यांनी धनाजी जाधव यांच्या सोबतीने जवळजवळ 17 वर्ष मुघल सैन्याला कडवी झुंज देत त्यांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू झाल्यानंतर स्वराज्याची घडी काही अंशी विस्कटली होती. स्वराज्याची पुनर्बांधणी करण्याचा विडा राजाराम महाराज यांनी उचलला होता. या काळात राजाराम महाराजांनी सरसेनापतीपदाची वस्त्रे, मामलकत, मदार हे भूषण स्वरूपी पद व काळ्या पांढऱ्या रंगाचा झेंडा संताजी म्हाळोजी घोरपडे यांच्या हवाली करत त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली. स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर स्वराज्याची घडी विस्कटली होती. खजाना नव्हता, सैन्याची कमतरता होती. अशा परिस्थितीत सरसेनापती संताजी घोरपडे यांनी मुघलांना मराठ्यांचा दणका दाखवला आणि हिंदवी स्वराज्याची पुनर्बांधणी केली. संताजी घोरपडे यांचा हा पराक्रम मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. प्रवास कितीही जास्त असो, संताजी त्याला कमीत कमी वेळेत पूर्ण करायचे. मुघलांच्या अनेक सेनापतींना संताजींनी मराठ्यांचा हिसका दाखवला होता. दिल्ली ते पुणे हे अंतर त्यांनी घोड्यावरून अवघ्या 8 तासात पार केल्याचे सांगितले जाते. राजाराम महाराजांनी 5000 सैनिक सेनापतीपद दिल्यानंतर संताजींनी धनाजी जाधवांच्या सोबतीने मुघलांना आसमान दाखवले. संताजी यांनी धनाजी जाधव यांच्यासोबत अनेक युद्ध केली. इसवी सन 1689 ते 1696 हा काळ संताजी आणि धनाजी जाधव यांनी गाजवला. या काळात मुघलांची अक्षरशः झोप कोणी उडवली असेल तर ती संताजी आणि धनाजी या नावाने. औरंगजेबसुद्धा संताजी आणि धनाजी आले असे म्हणताच थरथर कापायचा. पन्हाळ्यावर वाईट नजर ठेवणारा औरंगजेबाचा सेनापती शेख निजाम यांचा काटा काढत त्यांची हत्ती घोडी संताजींनी ताब्यात घेतली होती. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटकातही संताजी आणि धनाजी या नावाचं वादळ गोंगावत होतं. संताजी आणि धनाजी यांनी मुघलांचे सेनापती कासिम खान, अलीमर्दान खान, शेख निजाम याचे पानिपत केले होते. तसेच देसूर येथील मुघलांचा खजिना, शस्त्रे आणि पशुधन लुटून मुघलांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. यांच्या व्यतिरिक्त अनेक मुघल सैनिकांना संताजी आणि धनाजी यांनी ढगात पाठवलं. आपल्या नावाची दहशत संताजी आणि धनाजी यांनी निर्माण केली होती. संताजी आणि पराक्रम. आपल्या पराक्रमाने संताजींना अनेक मुघलांना आसमान दाखवत त्यांना यमसदनी धाडले. 1674 साली सुरू झालेला संताजींचा प्रवास 1697 पर्यंत कायम होता.
संताजींना सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 साली सैन्यात पागलेचा जुमेदार या हुद्द्यावर रुजू करून घेतले होते. स्वराज्यात सामील झाल्यानंतर संताजींना आपल्या पराक्रमाने सर्वांना प्रभावित केले होते. स्वराज्यासाठी लढायची पहिली संधी संताजींना 1677 साली मिळाली. कोपळ प्रांतात कासिम खान व हुसेन खान या मियांना बंधूंशी मराठ्यांची लढाई झाली. या लढाईत संताजींना पराक्रम गाजवला. यानंतर अनेक लढाईमध्ये संताजी नावाचं वादळ सतत गोंगावत होतं. इसवी सन 1679 साली जालनाची स्वारी, 1681 मध्ये कर्नाटक प्रांतात मोहीम आखून पठाव व बोराडचा पराभव करत अनेक ठाणी स्वराज्यात सामील करून घेतली. त्यांच्या या पराक्रमामुळे छत्रपती संभाजी महाराज प्रभावित झाले आणि त्यांचा सन्मान करण्यात आला. संताजी आणि धनाजी नावचं वादळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये दिवसरात्र गोंगावत होतं. ऑगस्ट 1689 साली श्रावणी बैल पोळ्याच्या दिवशी औरंगजेबाच्या तुळापूर येथे छावणी पडली होती. याच संधीचा फायदा घेत संताजींना छावणीवर हल्ला केला आणि सोन्याचा कळस कापून काढले. विशेष म्हणजे संताजी आणि धनाजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धविषयक नियमांचा पुरेपूर आदर केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व सैन्याला सक्त आदेश दिले होते की धार्मिक पूजा अर्चा करत असताना कोणासही मारू नये. या आदेशाचे पालन करत संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबास कोणतीही इजा पोचवली नाही. मात्र छावणीचा कळस कापून मुघलांच्या हृदयात आपल्या नावाची धडकी भरवण्यात ते यशस्वी ठरले. तुळापूर मोहीम फत्ते करून आल्यानंतर रायगडास वेढा घालून बसलेला इतिकाद खानावर हल्ला करत संताजी आणि धनाजींनी त्यालाही पळवून लावले होते. ऑक्टोबर 1689 साली बेन्नूरच्या राणीवर चालून जाणाऱ्या जान निसार खान, मतलब खान, शरजान खान यांना संताजींनी मराठ्यांचा दणका दाखवला आणि त्यांना पराभूत केले. बेन्नूरच्या राणीची सुरक्षा करून संताजींनी पराक्रम गाजवला. सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. इसवी सन 1690 नंतर संताजी आणि धनाजी या जोडगोळीने मिळून मुघलांच्या सैन्यावर अनेक वेळा आक्रमण करून त्यांचा पराभव केला. साताऱ्यात शरजान खान, म्हसवडमध्ये लुत्फुल्लाह खानाची छावणी आणि ऑगस्ट 1690 साली कसबे, नांदगज, परगणे, कडवली येथील गड्यांवर हल्ला करून उद्ध्वस्त केल्या. त्यांच्या याच पराक्रमामुळे 1691 साली संताजींची सरसेनापतीपदावर नियुक्ती करण्यात आली. सरसेनापतीपद स्वीकारल्यानंतर संताजींनी अधिक जोमाने कामाला सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात त्यांनी बेळगाव, धारवड प्रदेशात धुमाकूळ घातला होता. सरसेनापतीपद स्वीकारल्यानंतर संताजी घोरपडे यांनी जानी निसार खान, तहूर खान, काचीचा फौजदार, अलिमिर्दर खान, जुल्फर खान, कासिम खान, हिम्मत खान, चैत्रसाल राठोड यांना पराभव करत स्वराज्याचा झेंडा अगदी थाटात डौलात ठेवला. 20 जानेवारी 1696 साली बसवापट्टणच्या लढाईत हिम्मत खानाला संताजींना शेवटचा इंगा दाखवत त्याला ठार केले. संताजींना आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक वेळा मुघलांचा पराभव केला. संताजी धनाजी आले असं म्हणताच मुघलांचं सैन्य थरथर कापायचं. संताजींना लढाईत पराभव करणे कोणालाच शक्य नव्हतं. त्यामुळे फितुरीने त्यांना पकडण्यात आले. संताजी रणभूमीवर जेवढ्या आक्रमकतेने शत्रू सैन्यावर तुटून पडत असत तितकीच उग्र स्वरूपाचं त्यांचं बोलणं होतं. यामुळे राजाराम महाराज आणि त्यांच्यात मिठाचा खडा पडला. त्यांच्यात झालेला वाद विकोपाला गेला. तेव्हा राजाराम महाराजांनी संताजींच्या जागी धनाजी जाधव यांची नवीन सैन्यप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे संताजींना राग अनावर झाला. याच दरम्यान राजाराम महाराजांनी धनाजींना संताजीवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. संताजींना या लढाईत धनाजींचा पराभव केला होता. 19 जून 1697 साली इस्लामपूर येथील महादेवाच्या मंदिराजवळ असलेल्या ओढ्यात आंघोळ करून संताजी ध्यानस्थ बसले होते
मात्र फितुरीमुळे संताजींना पकडण्यात आले आणि त्यांचा खून करण्यात आला. संताजी घोरपडे म्हणजे निष्ठावंत, शौर्यवंत, डावपेचात तरबेज, गनिमांचा कर्दनकाळ होय. सैन्यावर तुटून पडणारे संताजी राजकारणाच्या आखाड्यात मात्र मागे पडले. गलिच्छ राजकारणाचं ते बळी ठरले. मात्र त्यांच्या पराक्रमाची दखल आजही घेतली जाते. मराठा साम्राज्याच्या वीर योद्ध्यामध्ये त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. संताजी घोरपडे यांनी जीवाची बाजी लावत अनेक वेळा स्वराज्यावर चालून आलेले संकट आपल्यावर घेत शत्रूला धूळ चारली.